भगवते वासुदेवाय नमः. नमस्कार. माई आणि कौशिकीचे भक्तिविश्व या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रवण करणार आहोत श्री अधिक मास महात्म्य कथासार अध्याय 10 मौन भोजनाचे महत्त्व. अधिक मासानिमित्त आपण श्रवण करतोय श्री अधिक मास महात्म्य कथासार या पोथीचे दररोज एक याप्रमाणे अध्याय. कालच्या व्हिडिओमध्ये आपण श्रवण केलं अध्याय 9 उपवासाचे महत्त्व. आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रवण करणार आहोत अध्याय 10 मौन भोजनाचे महत्त्व. अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. श्री अधिक मास महात्म्य कथासार अध्याय 10 मौन भोजनाचे महत्त्व. विष्णू म्हणाले, लक्ष्मी, मागील अध्यायात सांगितले मी की त्या चंद्रिका तापसीने अधिक महिन्यात कडक उपवासाचे व्रत केले, त्यामुळे तिचे खूप हाल झाले. पण शेवटी तिच्या जन्माचे सार्थकच झाले. त्या चंद्रिकेच्या स्मरणार्थ काशी क्षेत्रात चंद्रेश्वर झाला. पण असे उपवासाचे व्रत ज्यांना करणे शक्यच नाही त्यांनी अधिक मासात फक्त एक वेळ भोजनाचे म्हणजे नक्त व्रत करावे आणि अगदी तेही मौन व्रत सांभाळून भोजन करावे. त्यायोगेही पुण्य मिळते. मौनाचे महत्त्व अगदी विशेष पुण्यप्रद असते. स्नान, होम आणि भोजन करताना प्रत्येकाने मौन पाळावे. तथापि हरिनाम घेण्याला हरकत नाही. उदरभरण हाही एक यज्ञच आहे. मौन पाळण्यामुळे पापे दूर होतात, सौभाग्य वृद्धी होते, आयुष्य वाढते, भांडणे मिटतात, सुख शांती आणि आगळीच कांती मिळते. मौन पाळणे म्हणजे एक प्रकारचे व्रतच असते. दशमी, द्वादशी, पौर्णिमा, अमावस्या, व्यतिपात, वैधृती वगैरे अधिक मासातील पुण्यकाळात तर आवर्जून मौन पाळले जावे. इतर काही स्नानदान किंवा व्रतनियम होत नसतील तर निदान हे मौनाचे व्रत जरी पाळले तरी ते श्रेष्ठ पुण्यकारक ठरते. महिनाभर केलेल्या कडक उपवासाचे पुण्य फक्त एक वेळ, निदान पर्वकाळात तरी एक वेळा केलेल्या मौन भोजनाच्या पुण्याबरोबर असते. आणि म्हणूनच पूर्वीच्या काळी नारद, विश्वामित्र वगैरे ऋषीमुनी आणि संत, सज्जन, निष्ठावान लोक सतत मौन व्रत पाळीत असत. मौनाचे वेळी भगवंताच्या नामोच्चाराला मात्र मुळीच हरकत नाही. अवंती नगरातील वेदशर्मा नावाचा एक साधा गृहस्थ केवळ या मौन भोजनाच्या व्रतपुण्याईने उद्धरून गेला. त्याला स्वर्गात मानाचे स्थान मिळाले. ती कथा अजूनही सारे लोक मानतात. मौन भोजन व्रताच्या उद्यापनाच्या दिवशी देवळात घंटा बांधून ती दान द्यावी. अशा प्रकारे लक्ष्मी या अधिक मासात श्री पुरुषोत्तमाच्या प्रीत्यर्थ करावयाच्या आणखी व्रताची माहिती मी तुला पुढील 11व्या अध्यायात सांगतो. ती तू मन लावून ऐक. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण श्रवण करणार आहोत अध्याय 11 वैधृती आणि व्यतिपात. तोपर्यंत ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.